बोट न लावता आपण ही स्पर्धा पूर्वत्वाला नेली। त्या अनुषंगाने आयोजन कमिटी एवन जोडी आमचे मनीषजी धुमाल आणि त्याचबरोबरीनं राज भोईर यांच्या वतीनं आपला मी हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि आपण सन्मान करूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती। चला आपण लगेचच या ठिकाणी मात्र पुढील कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। सर्व संघाने थोडंसं पुढे या, कारण की या स्पर्धेमध्ये आपलं देखील तितकंच महत्त्वाचं कार्य होतं। प्रत्येकाने आपापल्या जीवाच्या परीनं आपल्या प्रयत्न या ठिकाणी मात्र लावले। शेवटी जय पराजय इथे मात्र आपल्या पदरात असेल नसेल, परंतु आपण चांगला खेळ इथे मात्र साकारला। त्या अनुषंगाने आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा A1 जोडीच्या वतीनं आणि किंग्स प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार आणि आपण इथे मात्र शुभ सन्मान करूयात ज्यांच्या आणि आमचे मान्यवर देखील त्यांना देखील विनंती असेल आपण वर या आणि पुढील कार्यक्रम आपण रोशनजी संते सर यांच्या गोड आवाजातून ऐकूया। धन्यवाद। अबाते हबीब भाई आनंदित आहे। हबीब सय्यद साहेबांचा इथे आपण सन्मान करतोय। आनंदित आहेत, भरपूर आनंदित आहेत। त्यानंतर आपण सन्मान करूया श्री गणेश 11 या टीमचे ओनर कमलेशजी कटारे महाराष्ट्र पोलीस आहेत आणि शशिकांत दादा आपण देखील या। शशिकांत दादा कांबळे आपण देखील यायचं आहे। आपला देखील शुभ सन्मान केला जाईल। संघ ठरलाय तो म्हणजेच 4थ्या क्रमांकाचा मानकरी संघ आणि संघ मालक दोघांचा इथे आपण सन्मान करतोय। A1 जोडीच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान होतोय। क्या बात आहे, ही पण A1 जोडी आहे। 16 संघांनी सहभाग नोंदवला होता। 4 संघांचा स्वप्न फक्त पूर्ण झालेला आहे। अभिनंदन। त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत खऱ्या अर्थाने हे मैदान सजवण्याचं काम ज्यांनी केलं सदानंद म्हात्रे मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया। सदाशेठ या आपण संदीप डेकोरेटर्सचे सर्व आहेत सदानंद म्हात्रे आणि त्यांचे इथे आपण विशेष सन्मान करतोय आणि मोलाचं सहकार्य आहे। खऱ्या अर्थाने पहिल्या दिवशी आपण आला असाल तर असं वाटलं देखील नसेल सर्वांना की ही स्पर्धा पार पाडेल। भर पावसात मंडप बांधलेला आहे। टाळ्या होऊन जाऊ द्या सदाशेठ यांच्यासाठी। या ग्राउंडवरती जेव्हा जेव्हा स्पर्धा असते तेव्हा तेव्हा त्यांचं मंडप असतं। त्यानंतर आपण सन्मान करूया आमचे ऑफिशियल पंच सादिक सर, त्यानंतर शेखर सर आणि मुन्ना पठाण सर, तिन्ही पंच या। तिन्ही पंचांचा सन्मान आपण करूया। चला मुन्ना सर आहेत, मुन्ना सरांचा इथे आपण सन्मान करूया। शहापूर की आन बान शान मुन्ना पठाण सरांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती। त्यानंतर आपण सन्मान करूया गेली 5 दिवस प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं मुरबाड तालुक्यातील आणि या ठाणे जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध डीजे मास्टर तुषारजी मडके यांचे इथे आपण सन्मान करूया। टाळ्या होऊन जाऊ द्या तुषार मडके यांच्यासाठी। क्रिकेट विथ म्युझिक हे समीकरण आणि गेली कित्येक वर्ष राज भोईर यांचा विश्वास त्यांच्यावरती आहे। SP साउंड्स अँड लाईट्स चे सर्व आहेत तुषारजी मडके। त्यानंतर आमचे गुणलेखक मित्र नयन धुमाळ जे आयोजकच आहेत। विश्वास केणे यांचा इथे सन्मान आपण करूया ज्यांचा 3 दिवस आवाज आपण ऐकला आणि ऑक्शनची धुरा देखील त्यांच्या खांद्यावरती होती या स्पर्धेची। आणि व्हॉइस ऑफ टिटवाला अत्यंत टॅलेंटेड समालोचक विश्वासजी केणे यांचा इथे आपण सन्मान करूया। A1 जोडीच्या वतीने
टाळ्या होऊन जाऊ द्या. गेली 3 दिवस ज्यांचा आवाज आपण ऐकतोय असे अत्यंत टॅलेंटेड समालोचक विश्वासजी केणे यांचा इथे विशेष सन्मान आपण करतोय. त्यानंतर इथे एक विशेष सन्मान करूया ज्यांनी ही स्पर्धा घराघरामध्ये पोहोचवली, ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली. भारतातील सर्वात पहिली टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईट tenniscricket.in चा इथे आपण विशेष सन्मान करूया. प्रथमेश जी पवार इथे आहेत. प्रथमेश आपण या. आमचे प्रथमेश आहेत. प्रथमेश यांचा इथे आपण प्रशांत यांचा इथे आपण सन्मान करतोय. प्रशांत पवार खऱ्या अर्थाने अपडेटर आहेत tenniscricket.in चे आणि तेवढेच चांगले उत्कृष्ट फुटबॉल पटू देखील आहेत. त्यानंतर स्वामी 11 या टीमचे संघ मालक किशोर भावार्ते आणि प्रसाद सुरोशी यांचा इथे आपण सन्मान करूया. दादा या आपण. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ ठरलेला आहे स्वामी 11 आणि या संघाचे पुरस्कर्ते टीम ओनर किशोर दादा भावार्ते यांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. खऱ्या अर्थाने ज्यांनी ही खेळपट्टी बनवली आहे प्रवीण कुमावत नक्कीच पिच क्युरेटर आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. प्रवीण कुमावत आपण या. खूप चांगली स्पोर्टिंग खेळपट्टी बनवलेली आहे. टाळ्या होऊन जात्या प्रवीण यांच्यासाठी. कैलास मामा धुमाळ यांचे इथे आपण विशेष सन्मान करूया. एक लेजंड क्रिकेटर आणि गेली 5 दिवस सुंदर आणि स्वादिष्ट जेवण ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी, आमचे ऑफिशियल गुणलेखक असतील, समालोचक असतील, डीजे मास्टर असतील, पंच असतील, या सर्वांसाठी जेवणाची उत्तम व्यवस्था ज्यांनी केली आदरणीय कैलास मामा धुमाळ यांचे इथे आपण सन्मान करतोय. आणि ही स्पर्धा अक्षरशः गाजवली आपल्या गोलंदाजीने. आबा कारंडे यांना विनंती असेल आपण असाल तर या. आबा कारंडे. श्री आपण या. क्या बात आहे. श्री नक्कीच आबा कारंडे यांचे सुपुत्र आहेत. श्री संपूर्ण खेळपट्टीला कलर करण्याचं काम आबा कारंडे आणि श्री यांनी केलेलं आहे आणि त्यांचा इथे आपण विशेष सन्मान करतोय. AP11 या टीमचे ते सदस्य देखील आहेत आणि आबा कारंडे यांचे सुपुत्र आदेश भोईर आपण देखील या. आपण देखील भरपूर मेहनत घेतली आहे या स्पर्धेसाठी. आदेश भोईर आपण देखील या. शिवाजी भोईर किंवा आदेश भोईर आपण असाल तर या. आतिश आपण असाल तर या. आतिश भोईर किंवा आदेश भोईर. आणि एक महत्वाचा आणि एक खास सन्मान राज भोईर यांच्या शुभ हस्ते झाला पाहिजे. वरपगावचे रील स्टार, इन्स्टा किंग रोहन तरे यांचा इथे आपण सन्मान करूया. क्या बात आहे. इंस्टाग्राम वरती जास्तीत जास्त फॉलो करा.
यस, भरपूर मेहनत सर्वांची राहिली आहे या स्पर्धेसाठी. आणि चला प्रसाद आपण देखील आपला देखील सन्मान केला जाईल. प्रसाद या आपण. स्वामी 11 या टीमचे पुरस्कर्ते प्रसाद सुरोशे यांचे इथे आपण सन्मान करतोय. याच ग्राउंडवरती पुढील महिन्यामध्ये 15 डिसेंबर ते 21 डिसेंबर हा कालावधी आहे 7 दिवसांचा. रोहितभाई भोईर प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय रोहितभाई भोईर, स्वर्गीय अनिकेत अजित पाटील आणि स्वर्गीय सागर सीताराम तामाणे यांच्या स्मरणार्थ त्या स्पर्धेचं आयोजन आहे. संपूर्ण जे आमचे छोटे कंपनी आहे ज्याने मेहनत केली, भरपूर गौरव असतील, छोटे असतील, त्यानंतर आदित्य आहे, रतन, सर्वांनी या, मंगल, सर्वांनी या, सर्वांचा सन्मान केला जाईल. कोणाचाही सन्मान राहणार नाहीये याची काळजी घेतली. ही खासियत आहे A1 जोडीची. सर्वांचा मान सन्मान ते करतायत. चला या पाहुण्यांना जायचंय. चला या सर्वांनी या. टाळ्या होऊन जाऊ द्या. भरपूर मेहनत राहिली आहे. क्या बात आहे. भरपूर मेहनत राहिली आहे या स्पर्धेसाठी. दरवर्षी मेहनत असते. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली. एकूण 16 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये होता. गतवर्षी या स्पर्धेमध्ये 12 संघ खेळले, यावर्षी 16 संघ खेळले. आणि जर तुमची साथ अशीच असेल या A1 जोडीला तर पुढील वर्षी 20 ते 24 संघ खेळतील यातील मात्र शंका नाहीये. आणि किंग्स प्रीमियर लीग सीझन 2 हे आवडलं असेल तर आयोजकांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि आयोजकांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. चुकून कोणाचा सन्मान राहिला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो आणि बक्षीस समारंभाकडे वळतोय. देऊया आपण किंग्स प्रीमियर लीग सीझन 2 मधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याने खूप चांगली फिल्डिंग केली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि संघ आहे श्री गणेश 11 आणि खेळाडू आहे आशिष नाईक. किशोर भावार्ते साहेबांना विनंती असेल आपण यापुढे आपल्या शुभ हस्ते आपण देऊया. ब्युटिफुल ट्रॉफी आहे बेस्ट फिल्डर साठी आशिष नाईक. डाईव्ह लगावून कालच्या दिवसामध्ये झेल पकडला होता आशिष नाईक यांनी आणि ते ठरलेत किंग्स प्रीमियर लीग सीझन 2 मधील बेस्ट फिल्डर. अभिनंदन. त्यानंतर आपण देऊया किंग्स प्रीमियर लीग सीझन 2 मधील बेस्ट बॉलर हे पारितोषिक ज्या गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी केली आहे, विकेट टेकिंग गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी, वेगाने इम्प्रेस केलंय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अत्यंत टॅलेंटेड गोलंदाज, अपकमिंग रायझिंग स्टार हा गोलंदाज ज्याने सर्वाधिक विकेट घेतलेत या KPL सीझन 2 मध्ये. आणि तो खेळाडू आहे, संघ आहे स्वामी 11 वरप आणि खेळाडू आहे तेज तर्रार गोलंदाज निमिष. KPL सीझन 2 मधील बेस्ट बॉलर, सर्वाधिक 10 विकेट. टाळ्या होऊन जाऊ द्या निमिष यांच्यासाठी. प्रवीण दादा खंडागळे यांना विनंती असेल आपले शुभ हस्ते देऊया हे पारितोषिक. निमिष यांच्याशी आपण चर्चा देखील करूया. अपकमिंग टॅलेंट आहे, वेग प्रचंड आहे, लेदर बॉल क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव देखील आहे. निमिष उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय KPL सीझन 2 मध्ये. कसं वाटतंय? सर्वात अगोदर तर राजदादा आणि मनीष दादा यांना मी थँक्यू बोलतो, कारण इतकी छान टुर्नामेंट त्यांनी ऑर्गनाईज केली. आणि तसंच लेदर बॉलचा जो अनुभव आहे तो मी इथे टेनिस बॉलमध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. तीच जी प्रॅक्टिस जी लहानपणापासून करत आलो आहे त्यालाच मी इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतोय आणि ते पॉसिबल होते.
खऱ्या अर्थाने खूप ब्राईट फ्युचर आहे तुझं देखील. एकंदरीत तुझ्या टीम विषयी काय सांगशील? खूप चांगला परफॉर्मन्स राहिलाय, तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ ठरलाय, काय सांगशील तुमच्या टीम बद्दल? टीमचे तर टॉप क्लास एफर्ट होते स्टार्टिंगपासूनच. ते टीम डिस्कशन असो किंवा कुठल्याही प्लेअरबद्दल त्याला कुठली ऑपॉर्च्युनिटी द्यायचं त्या विषयाबद्दलची मीटिंग असो, सर्वांनी टॉप एफर्ट्स दिलेत आणि त्यांनी त्यांच्या परीने खूप प्रयत्न केला. भले आम्ही फायनलपर्यंत पोहोचलो नाही, बॅड लक, पण टीमचे एफर्ट फर्स्ट क्लास होते. क्या बात आहे. नक्की शुभेच्छा असतील पुढील टुर्नामेंटसाठी. टाळ्या होऊन जाऊ द्या निमिष यांच्यासाठी. हा होता KPL सीझन 2 मधील बेस्ट बॉलर. त्यानंतर आपण देऊया चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक. उत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज आपण नंतर देऊया. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक, चौथ्या क्रमांकासाठी रोख रक्कम 25,000 रुपये आणि ब्युटिफुल ट्रॉफी आहे. ज्याप्रमाणे नाव आहे किंग्स प्रीमियर लीग, त्याचप्रमाणे किंग साइज या ट्रॉफीज पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी आहेत. आणि चौथ्या क्रमांकाचा मानकरी संघ ठरलाय जो संघ या स्पर्धेमध्ये गणपती बाप्पाच्या नावाने खेळत होता आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद या टीमवरती होता. तो संघ ठरलाय चौथ्या क्रमांकाचा मानकरी संघ श्री गणेश 11 शशिकांत दादा कांबळे पुरस्कृत हा संघ ठरलाय चौथ्या क्रमांकाचा मानकरी संघ. हबीबभाई विनंती असेल आपण यापुढे. कैलास मामा यांना विनंती असेल आपण यापुढे आपले शुभ हस्ते आपण देऊया. श्री गणेश 11 संघ ठरलेला आहे चौथ्या क्रमांकाचा मानकरी संघ. टाळ्या होऊन जाऊ दे या संघासाठी. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अभिनंदन श्री गणेश 11 या टीमचं. अप्रतिम खेळ राहिलेला आहे या स्पर्धेमध्ये. चौथ्या क्रमांकाचा मानकरी संघ. एकूण 16 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आणि फक्त 4 संघ मालकांचं आणि 4 संघनायकांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे या वर्षी. त्यामधील एक संघ म्हणजे शशिकांत दादा कांबळे यांचा श्री गणेश 11 हा संघ. राज भोईर या टीम मध्ये होते. संपूर्ण स्टारकास्ट रोहन तरे आमचे रील स्टार देखील या टीम मध्ये होते. त्यानंतर आपण देणार आहोत तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ. ज्या संघाने अप्रतिम खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये केला होता. सेमीफायनल मध्ये थोड्याशा चुका झाल्या, धावा बनल्या नाही, त्यामुळे संघ पराभूत झाला आणि त्या संघाला तिसऱ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागतंय. तो संघ म्हणजे किशोर दादा भावार्थे, प्रेम दादा सुरोशे आणि प्रसाद सुरोशे पुरस्कृत स्वामी 11 वरप संघ ठरलेला आहे तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ. चला या टाळ्या होऊन जाऊ द्या स्वामी 11 वरप या टीम साठी. धोनी या टीम मध्ये होते, थोड्याशा चुका झाल्या. देवेश शिसवे, प्रमोददादा पाटील आपण या आपले शुभ हस्ते देऊया. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ ठरलेला आहे या किंग्स प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये स्वामी 11 वरप संघ. टाळ्या होऊन जाऊ दे या संघासाठी. त्यानंतर देऊया आपण टाळ्या होऊन जाऊ द्या या स्वामी 11 या टीम साठी. प्रसाद अभिनंदन. आज की शाम स्वामी 11 या टीम के नाम. जनरेटर सुविधा ज्यांनी उपलब्ध करून दिली नक्कीच सखाराम जे फलेगावचे आहेत आमचे, त्यांचाही ते आपण सन्मान करूया. सखाराम दादा आपण या. जनरेटर सुविधा उपलब्ध करून दिली आणि त्यांचे ते आपण सन्मान करूया. सखाराम दादा यांना विनंती असेल या आपण.
नक्कीच आपल्या कल्याण ग्रामीण मधील एक नामवंत जनरेटर मालक आहेत. जेव्हा जेव्हा जनरेटरची कमी भासते तेव्हा तेव्हा अगदी काही मिनिटांमध्ये ते येतात. गोविलीला आम्ही भरपूर वेळा पाहिलेला आहे. जेव्हा जेव्हा लाईटचा प्रॉब्लेम तुषार होतो तेव्हा तेव्हा एका कॉलवरती येणारं हे व्यक्तिमत्व आहे. दादा आपलं मनापासून आभार मी मानतो. त्यानंतर आपण देणार आहोत बेस्ट बॅट्समन हे पारितोषिक. आणि खऱ्या अर्थाने हा खेळाडू मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये देखील होता, परंतु काही पॉइंट्स काही धावांनी नक्कीच तो काही पॉइंट्सने नक्कीच तो माघारी राहिलेला आहे. त्यामुळेच त्या खेळाडूला उत्कृष्ट फलंदाज या पारितोषिकावरती समाधान मानावं लागतंय. आणि बेस्ट बॅट्समन साठी ब्युटिफुल ट्रॉफी आहे A1 जोडीच्या वतीने आणि अविष्कार स्पोर्ट्स अविनाश दादा भगत जे बल्ल्यानीचे आहेत त्यांच्या माध्यमातून ब्रँडेड बॉस ची बॅट आहे. बॉस हा त्यांचा ब्रँड आहे. आणि प्रवीण दादा खंडागळे यांना विनंती असतील आपण यापुढे आणि आपले शुभ हस्ते आपण देऊया किंग्स प्रीमियर लीग सीझन 2 मधील बेस्ट बॅट्समन आहे ज्याने या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धाव बनवले आहेत. तब्बल 100 विकेट घेतला एक खेळाडू आहे अनिल म्हात्रे, रन मशीन ऑफ गावदी वरप. जो संघ खेळला संघाच्या नावाने खेळला AP डॉन 11 या नावाने अनिल म्हात्रे ठरलाय या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज ज्याने बनवल्या 100 धावा आणि एक विकेट घेतलाय तो खेळाडू ठरलेला आहे अनिल म्हात्रे. चर्चा आपण करणार आहोत अनिलची. नक्कीच खूप चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे. अनिल अभिनंदन. उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक मिळतंय. खूप चांगली स्पर्धा कारण की ज्या गोष्टीचा उल्लेख केला पहिल्या दिवसापासून आम्ही नक्कीच सर्वांचे ओपिनियन घेतोय. उल्हासनगरमध्ये एवढ्या मोठ्या स्पर्धा होत नाही. उल्हासनगरमधील खेळाडूंसाठी आपल्या आशिले गावातील वरप गावातील म्हारल गावातील खेळाडूंसाठी हे खूप चांगलं व्यासपीठ आहे. ज्याप्रमाणे आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेटला आलेले हे सुवर्ण दिवस. या संपूर्ण स्पर्धेबद्दल तुझ्या कामगिरीविषयी काय सांगशील? काय नाही, प्रथम मी अनिल पाटील आणि करण याचा आभार करेल कारण की त्यांनी टीममध्ये मला घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर मी मनीषचा आभार करेल कारण की तो आयकॉन असताना पण सुद्धा मला घेतलं आहे बोली लावून एवढी. बस या एकंदरीत स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? कारण की रविवारी खूप पाऊस पडला. सोमवार मंगळवार तू या ग्राउंडवरती आला असेल, संपूर्ण पाणीच पाणी होतं. तारेवरची कसरत करावी लागली संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीला हे मैदान सुकवण्यासाठी आणि त्यांनी ही स्पर्धा पुढे ढकलली नाही. जी डेट दिली होती त्या डेटवरतीच ही स्पर्धा खेळवली. त्याबद्दल काय सांगशील? ॲक्च्युली त्या दिवशी आमची रोज प्रॅक्टिसची मॅच असते. त्या दिवशी पाऊस पडला, आम्हाला वाटलं की टुर्नामेंट पुढे जाईल आणि मी सुद्धा मनीषला बोललेलो कारण की एवढं चिखल आहे कोणाचं नुकसान नको व्हायला कारण की 22,000 एंट्री ओनरशिप बोलल कारण की एवढं मैदान चिखल झालं आणि तुम्ही चिखलामध्ये खेळायला घेतले. तर मी मनीषला बोललो का पुढे ढकल तर नाहीत पण त्यांनी करून दाखवलं. त्याबद्दल धन्यवाद. क्या बात आहे. नक्की शुभेच्छा असतील पुढील टुर्नामेंटसाठी. टाळ्या होऊन जाऊ दे अनिल म्हात्रेसाठी. या खऱ्या अर्थाने KPL सीझन 2 मधील हा बेस्ट बॅट्समन आहे. यस बॅट तुमची घरपोच होईल. अविष्कार स्पोर्ट्स यांच्या वतीने बॅट आहे. त्यानंतर आपण देणार आहोत द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये आणि आकर्षक किंग ट्रॉफी. क्या बात आहे. प्रवीण दादा आपण या पुढे. प्रमोद दादा आपण देखील या पुढे. देवेश आपण देखील या. आणि संपूर्ण संघ या किंग्स प्रीमियर लीग सीझन 2 मधील द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ रनरअप संघ ठरलेला आहे. AP डॉन 11 हा संघ अनिलभाई पाटील आणि आदरणीय प्रवीण दादा खंडागळे पुरस्कृत संघ ठरलेला आहे. द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ सुमित या टीम मध्ये होते. नयन धुमाळ कैलास मामा या टीम मध्ये होते. मनीष धुमाळ अनिल म्हात्रेची कामगिरी राहिली आहे जबरदस्त. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आदित्य तांबोलीने इम्प्रेस केलं. निनाद धुमाळने तर अक्षरशः ही स्पर्धा गाजवली. आपल्या फलंदाजीने आपल्या गोलंदाजीने तर सर्वांना संभ्रमात पाडलं. या संपूर्ण स्पर्धेमध्ये निनाद धुमाळने. सर्वांचं अभिनंदन आपण करूया. त्यानंतर आपण देणार आहोत मॅन ऑफ द सिरीज
हे पारितोषिक आपण देऊया. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल आहे प्रमोददादा पाटील आणि पंकज कापडे साहेबांच्या माध्यमातून. दादा आपणच या आणि देवेश आपण देखील या. तर मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी संघ खेळाडू ठरलेला आहे, ज्याने या स्पर्धेमध्ये मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की अनिल म्हात्रेने 100 धावा आणि 1 विकेट घेतला होता. त्याचे पॉइंट आहेत 103. आणि ज्या खेळाडूने मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार मिळवलेला आहे, ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये बनवल्या तब्बल 97 धावा आणि 4 विकेट घेतलेत, खेळाडू आहे ज्याने या स्पर्धेसाठी गेली कित्येक महिने मेहनत केलेली आहे. खेळाडू आहे मनीष धुमाळ. मनीष धुमाळ आहेत मॅन ऑफ द सिरीज. 97 धावा आणि 4 विकेट या संपूर्ण स्पर्धेमध्ये. टाळ्या होऊन जाऊ द्या मनीष धुमाळ यांच्यासाठी. गेली 2 ते 3 महिने झोपला नाहीये बिचारा. या स्पर्धेसाठी दिवस रात्र एक केलेले आहेत आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थाने गाजवलेली आहे मनीषने. मनीष नक्कीच अभिनंदन. मॅन ऑफ द सिरीज नक्कीच मिळते. खऱ्या अर्थाने प्रचंड मेहनत. जेव्हा मी देखील आलो या ग्राउंडवरती असं वाटलं नाही की ही स्पर्धा पार पाडेल, परंतु तुम्ही ते करून दाखवलं. अक्षरशः स्पंजने तुम्ही पाणी सुकवत होते. या एकंदरीत स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल, तुम्ही स्वतः आयोजक आहात, किती खडतर प्रवास राहिला या संपूर्ण आयोजनासाठी, कारण की पावसाने सतत हजेरी लावली. हे मैदान बनवण्यासाठी तुम्हाला भरपूर मेहनत घ्यावी लागली. संपूर्ण तुमच्या मॅनेजमेंट टीम बद्दल काय म्हणणं असेल, आयोजन जी कमिटी आहे त्याबद्दल काय असेल, तुमचा जो संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ ठरलेला आहे, तुम्ही मॅन ऑफ द सिरीज आहात, या संपूर्ण प्रवासाबद्दल, या संपूर्ण स्पर्धेमध्ये जो तुमचा खेळ राहिला आहे त्याबद्दल काय सांगशील? प्रथम तर मी संपूर्ण म्हणजे उल्हासनगर आणि किंग्स प्रीमियर लीगमध्ये जेवढे खेळाडू खेळतात आणि जेवढे आपले गावं उल्हासनगर किंग्स प्रीमियर लीगमध्ये येतात ना, मी त्यांचा खूप खूप मनापासून धन्यवाद करतो. कारण आम्ही जेव्हा ही संकल्पना राजाने मी मनामध्ये आणली ना, त्यावेळेस सुलतान खान देखील यांचा मोठा आमच्या मागे हात होता. आम्ही फक्त संकल्पना केली, तदनंतर त्यांनी ओनर्स आणि ओनर्सबद्दल ओनरशिप जोडण्याचं काम देखील खूप केला. खेळाडूंनी तसंच त्या प्रकारे सहभाग नोंदवला. खूप खेळाडू होते आणि खूप खेळाडूंचा सहभाग आपल्याला इथे पाहायला मिळाला. चांगल्या प्रकारचं सहकार्य, ते म्हणजे प्रत्येक एका खेळाडूने नाही तर सगळ्या खेळाडूंनी चांगल्या प्रकारचं सहकार्य आम्हाला दिलेलं आहे. चांगल्या प्रकारचा खेळ आपल्याला इथे पाहायला मिळाला आणि मला सिरीज मिळाली. तर मी प्रथम खूप खूप आभार करेल, ते म्हणजेच माझ्या संघामध्ये जे खेळाडू होते आणि संघ मालक असतील अनिलदादा पाटील आणि प्रवीणदादा खंडागळे देखील असतील, सर्वप्रथम मी धन्यवाद करेल, ते म्हणजे आभार मानेल अनिल देखील असेल, कारण आम्ही एक गावची ओपनिंग जोडी आहे आमची. जेव्हा जेव्हा आम्ही ओपनिंग पेअर करतो तेव्हा तेव्हा सुरुवात चांगलीच होते. प्रथम ते 2 मॅचेस आमचे असे गेले का टफ मॅचेस गेले आमचे, का आता आम्ही समजलेलो का बाहेर जाणार होतो. त्यानंतर नयनने देखील चांगली कामगिरी केली. निनाद दादा असतील, माझे स्वतः वडील असतील आणि जिशान, त्यानंतर म्हणजे प्रत्येक खेळाडू आमचा असा होता का त्याने काही ना काही सहभाग नोंदवला. बॉक्सर देखील असेल आणि चांगला सपोर्ट मला राहिलेला आहे. राज असेल, राज नेहमीच माझ्यासोबत खांद्याला खांदा, आम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे असतो आणि संपूर्ण गाव देखील आमच्या पाठीशी उभा असतो. त्यानंतर खूप खूप धन्यवाद देखील करेन महेशदादा पाल देखील असेल आणि इतर आमचे सहकारी असतील, त्यांचा देखील मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि प्रमोददादा पाटील आणि पंकजदादा कापडे आणि देवा शिसवे यांच्या माध्यमातून देखील आम्हाला सिरीजसाठी सायकल मान प्राप्त झालेली आहे. पुढच्या वर्षी देखील त्यांनी असाच सहयोग आणि आमच्या पाठी हात ठेवावा अशी त्यांना मी विनंती करतो आणि खूप खूप धन्यवाद करतो. अनिल आणि सर्व यायचं आहे, पण पुन्हा एकदा स्टेजवर आपण एक फोटो घ्यायचा आहे प्लीज जरा सर्वांनी. नक्कीच एक पारितोषिक देखील बाकी आहे, परंतु एक महत्त्वाचा प्रश्न, गतवर्षी 12 संघ खेळले, यावर्षी 16 संघ खेळले. ज्याप्रमाणे तुम्ही आयोजन करता, नक्कीच तुम्हाला आता ओनरांचे फोन यायला सुरुवात होईल. पुढच्या वर्षी 20 ते 24 संघ नक्कीच खेळताना मिळतील का या स्पर्धेमध्ये? आमची तयारी आहे संघ आणि खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचे, कारण उल्हासनगर मधील प्लेयर सुलतान खान भाऊ असतील, त्यांच्यासोबत अर्जुन आणि इतर खेळाडू देखील चांगले आहेत, परंतु त्यांना प्लॅटफॉर्म किंवा इतर गोष्टी त्यांच्यासाठी होत नाही आहेत.
आम्ही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी खूप खूप मनापासून प्रयत्न करू आणि ओपन ऑल इंडियासाठी उल्हासनगरचा देखील एक संघ असावा अशी आमची मनापासून खूप खूप इच्छा आहे. हेच एक स्वप्न आहे, ते आम्ही साकार करण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या मनीष धुमाळ यांच्यासाठी मॅन ऑफ द सिरीज. शेवटचं पारितोषिक आपण देऊया. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक चॅम्पियन संघ. गतवर्षी देखील ही स्पर्धा जिंकली होती याच फलक 11 या टीमने आणि सलग 2 वर्ष चॅम्पियन ठरलेले आहेत. हबीब सय्यद पुरस्कृत फलक 11 संघ 1 लाख रुपयांचा मानकरी संघ. सुलतान खान स्विंग का किंग. संपूर्ण भारतामध्ये भारताच्या बाहेर चर्चेमध्ये असलेले हे नाव आहे सुलतान खान. टाळ्या होऊन जाऊ द्या. सर्व मान्यवर आपण या. प्रमोद दादा, किशोर दादा आपण या. देवा आपण देखील यायचं आहे. सर्वांच्या शुभ हस्ते आपण हा पारितोषिक देणार आहोत. टाळ्या होऊन जाऊ द्या. फलक 11 या टीम साठी सलग 2 वर्ष चॅम्पियन संघ ठरलेला आहे किंग्स प्रीमियर लीग सीझन 2 मधील. सुलतान खान आपण थांबायचं आहे. आपलं मनोगत आपण व्यक्त करायचं आहे या स्पर्धेबद्दल, कारण की नेहमीच खंबीर साथ लाभलेली आहे. सुलतान 1 मिनिट. सुलतान खान यस, अभिनंदन खऱ्या अर्थाने. सुलतान खान यांच्याशी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. गतवर्षी पाहिलं गेलं तर या स्पर्धेला सुरुवात झाली, चॅम्पियन होता. याही वर्षी तुम्ही चॅम्पियन झालेले आहात. तुमच्या टीम बद्दल काय म्हणणं असेल? ज्याप्रमाणे सर्वांनी उल्लेख केला की उल्हासनगर मधील खेळाडूंना तेवढं मोठं व्यासपीठ मिळत नाही, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगलं व्यासपीठ गेली 2 वर्ष मिळत आहे. आणि सुलतान झाला, अर्जुन वर्सिटा झाला, अंतू झाले, हे फक्त मोजके खेळाडू आहेत जे बाहेर जाऊन खेळतात. नक्कीच उल्हासनगर मधील खेळाडूंसाठी खूप चांगलं व्यासपीठ होतं या स्पर्धेच्या माध्यमातून. या संपूर्ण स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? आमची A1 जोडी, त्या जोडीसोबत तुम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे असतात, त्याबद्दल काय म्हणणं असेल? सबसे पहले अल्लाह का शुक्र है. और टूर्नामेंट मैंने उस दिन भी बोला था बहुत अच्छा टूर्नामेंट है और काफ़ी मेहनत की है उन लोग. हेड्स ऑफ है, मेहनत उतना की है जो लोग सोचते हैं ना कि वह आगे टूर्नामेंट रख दो, मगर उन लोगों ने करके दिखाया. कमिटमेंट था. और रही बात मेरी जीतने की, तो हम लोग की टीम है, मेरी टीम डिसिप्लिन से चलती है पूरी. गए साल हम लोग ने फाइनल मारा था, वो एक तुक्का था, मगर ये जब जीते तो मेरे ख्याल से मेहनत है. सुल्तान खान इधर है तो आज ही तुम आप लोगों को बता दूंगा कि उसमें बहुत बड़े लोगों का आते हैं. पमेदा का भी आते हैं. जब मेरे पास हबीब का आते हैं, हबीब ने मेरे को C ब्लॉक से बाहर निकाला, मतलब खिलाया. पमेदा मैं आपको बताता हूँ, मेरे वो टाइम पे मेरे पास जूते नहीं थे. 600 रुपये के जूते भी नहीं थे. मैं 2 नंबर में 300 रुपये का जूता ढूंढ रहा था वो टाइम पे. तभी पमेदा मेरे को बोला कि जाके सोनल वाले से ले ले, मैं पैसा दूंगा. वो आज भी करते हैं. वो प्लेयर लोग को उनको बैकअप बहुत है. और वो मेरे आज भी याद है मेरे को कि वो जूता दिलाया था. आज मैं 5-5 हज़ार का शूज़ लेता हूँ. वो ये जो मिला है वो क्रिकेट की वजह से मिला है. जो भी है वो मेरे वाटनी हो, जो मैं जीतता हूँ मेरे नाम की है, उसकी वजह से. और क्रिकेट एक अकेले का नहीं है, क्रिकेट 14 जन का है. मेरे पीछे बाहर जो 3 जन थे, पोपट था, गौतम था, उन लोग ने भी बहुत मेहनत की है. और हर एक प्लेयर की मेहनत है, मेरी अकेले की मेहनत नहीं है. मैं खाली एक प्रमोट करता हूँ प्लेयर को, बाकी जीतना और मेहनत करना. और अभी मैं गए साल जो प्लेयर थे वो मेरी टीम में नहीं थे और अगले साल भी शायद नहीं रहे. और मेरे को लगा भी नहीं था कि मैं जीतूंगा. मैं तो एंट्री डाला था, सोनू को बोला एंट्री डालना, हबीब ने बोला हाँ डालेंगे, खेलेंगे. तो खेला, जीता. और फाइनल में मनीष लोग ने भी अच्छा खेला. और हम लोग को कुछ नहीं मिला, मतलब हम लोग ने सबने मिलके मेहनत किया, इसलिए हमको कुछ नहीं मिला. अगर किसी एक जन की मेहनत रहती तो कुछ ना कुछ मिलता था. ये मैं किसको टोमना नहीं मार रहा हूँ, मतलब एक बता रहा हूँ कि सबकी मेहनत थी, इसके लिए मेरे को कुछ हम लोग को नहीं मिला, क्योंकि इसलिए टीम जीती है. टीम जीतना इंपॉर्टेंट है. टीम जीतेगी तो नाम होगा. बाकी तो टूर्नामेंट तो बहुत अच्छा है, सब लेवल पे खेलते हैं. और अच्छा क्रिकेट खेलो, मुंडी नीचे करके खेलो तो बेहतर है.
एक सिक्स मारा तो अभी देखो आजकल सबके रील भी आ जाएंगे। ये क्रिकेट है, तो रील से ज़्यादा अपने विल पे ध्यान दो और क्रिकेट पे ध्यान दो। क्या बात आहे, नक्कीच टाळ्या होऊन जाऊ द्या सुलतान खान यांच्यासाठी आणि संपूर्ण फलक 11 असेल, AP 11 असेल, श्री गणेश 11 संघ असेल, स्वामी 11 संघ असेल, या सर्वांचं अभिनंदन। अनिल म्हात्रे असतील, आशिष असतील, मनीष असतील, आमची निमिष असतील, या सर्वांचं अभिनंदन। आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक राज भोईर यांचं मनोगत देखील आपण ऐकणार आहोत, कारण की प्रचंड मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी राहिलेली आहे। बोलावं लागेल, नक्कीच बोलावं लागेल। राज आपण या, राज 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 बोलावं लागेल कारण की प्रचंड मेहनत या टुर्नामेंटसाठी राहिलेली आहे। राज बघा सर्वांची इच्छा आहे, कारण की नक्कीच बोलावं लागेल। एक मिनट, दोन शब्द बोल चुकून कोणाचा सन्मान राहिला असेल तर आयोजकांच्या वतीने मी पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो आणि किंग्स प्रीमियर लीग सीझन 2 ही स्पर्धा समाप्त झाली हे जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय शिवराय, धन्यवाद। लाईट ऑफ करू नका, फोटो सेशन करायचं आहे। यस, शुभरात्री। आणि सर्वांना विनंती असेल आपण सावकाश जा, गाडी हळू चालवा, कारण की घरी आपली कोणतरी वाट पाहतोय। धन्यवाद।